नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 12 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 12 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जात असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जागतिक बाल मजुरी विरोधी दिन, वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. असा दिवस साजरा केला जात असतो. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 12 जून हा जागतिक बालमजुरी विरोधी दिन आहे आणि या दिवशी बालमजुरी संपवण्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जात असतं. हा दिवस ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन तर्फे पुढाकार घेऊन साजरा केला जातो. आणि 12 जून रोजी फिलिपिन्सचा स्वातंत्र्य दिन देखील असतो. 1898 मध्ये या देशाने स्पेन पासून स्वातंत्र्य मिळवलं आणि 12 जून रोजी याची घोषणा देखील त्यांनी केलेली होती. पुढील प्रश्न दुसरा, 2025-26 पीक वर्षामध्ये कोणत्या पिकांच्या उत्पादनाने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे? असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तांदूळ आणि गहू या पिकांचं उत्पादन सर्वाधिक झालेलं आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 2025-26 या वर्षामध्ये भारताने अन्नधान्य उत्पादनामध्ये विक्रमी यश मिळवलेलं आहे आणि तांदूळ आणि गहू दोन्ही पिकांचं उत्पादन ऐतिहासिक उच्चांकी पोहोचलंय, असा अहवालात सांगण्यात आलेला आहे. आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिलेली आहे. अन्नधान्य उत्पन्नातील वाढीमुळे भारताची अन्न सुरक्षा अधिक मजबूत झालेली आहे आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला या यशामुळे बळ मिळालंय. ठीक आहे, सरकारच्या शेतकरी केंद्रित योजना आणि उपक्रमांना सकारात्मक आणि परिणाम उत्पादनामध्ये दिसून आलेला आहे आणि अन्नधान्य उत्पादनासाठी ही वाढ आत्मनिर्भर भारतासाठी खूप महत्वाची मानली जात आहे. पुढील प्रश्न तिसरा, अंडर 13 टेनिस क्रमवारीमध्ये जगातील क्रमांक 1 खेळाडू कोण बनलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सृष्टी किरण असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. सृष्टी किरण ही बेंगळुरूची टेनिसपटू आहे आणि तिचं वय वर्ष 13 इतकं आहे आणि सृष्टीने सलग 5 वेळा ITF ज्युनियर विजेतेपद मिळवलेलं आहे आणि तिने ITF वर्ल्ड टेनिस टूअर ज्युनियर J100 ग्वाटेमाला या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवलं. तिची ITF ज्युनियर क्रमवारी 357 इतकी आहे, जी की अंडर 13 वयोगटामध्ये जगात सर्वोच्च मानली जाते आणि सृष्टीने 8 स्पर्धा खेळल्या असून तिने नंबर 1 स्थानी मजल मारलेली आहे. आणि ITF म्हणजे इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन होय, जी ही क्रमवारी जाहीर करत असते. पुढील प्रश्न चौथा, जागतिक बँकेनुसार आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताचा GDP वाढदर किती राहण्याचा अंदाज आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6.6% इतका राहील. महत्वाचे पॉइंट्स पहा. जागतिक बँकेनुसार फायनान्शियल इयर 2026-27 साठी भारताचा GDP वाढदर हा 6.6% असेल आणि 2025-26 मध्ये हा GDP दर 60% इतका होता आणि 2027-28 मध्ये तो
साठीची वाढ ही 7.2% असेल आणि 28-29 मध्ये ती 60% इतकी असेल असा अंदाज आहे. आणि भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिलेला आहे आणि ऊर्जा किमतीतील वाढ व उत्पादन खर्च वाढल्यामुळे वाढीचा वेग हा थोडा मंदावलेला आहे. ग्रामीण व शहरी मागणी सुधारल्यामुळे देशांतर्गत मागणी मजबूत आहे आणि 2026 साठी 2026 साठी जागतिक जीडीपी वाढीचा दर 2.5% असा जागतिक बँकेने सांगितला आणि कोविड नंतरची ही सर्वात कमी जागतिक आर्थिक वाढ असल्याचं नमूद केलं जात आहे. पुढील प्रश्न 5वा. यूपीआय आणि एनपीआय सीमापार रेमिटन्स कॉरिडॉर कोणत्या 2 देशांदरम्यान सुरू करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, भारत आणि नेपाळ या 2 देशांमध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा याचे. भारत आणि नेपाळने यूपीआय एनपीआय आधारित सीमापार P2P रेमिटन्स लिंक सुरू झालेली आहे आणि यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस भारत आणि एनपीआय म्हणजे नॅशनल पेमेंट इंटरफेस नेपाळ असे त्याचे अर्थ आहेत. आणि यूपीआय प्रणाली NPCI ने विकसित केलेली आहे आणि NPI ने नेपाळचे राष्ट्रीय डिजिटल पेमेंट नेटवर्क हे आहे आणि NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड NIPL आणि नेपाळ क्लिअरिंग हाऊसिंग लिमिटेड म्हणजे NCHL ने मिळून हा कॉरिडॉर तयार केलेला आहे. ठीक आहे. आणि या लिंकद्वारे मोबाईल बँकिंग, UPI ॲप्स, डिजिटल वॉलेट्स वापरून देशांमधील पैशांचे हस्तांतरण करता येते आणि ही सुविधा जलद आणि किफायतशीर पैसे हस्तांतरणासाठी सुरू करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न 6वा. नुकतेच निधन झालेले भारती राजा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ते चित्रपट दिग्दर्शक होते. महत्वाचे पॉइंट्स पहा. ओम बिर्ला यांनी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. भारती राजा हे तमिळ चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक होते. त्यांनी आपल्या चित्रपटामधून ग्रामीण जीवनाचं खरं आणि वास्तववादी चित्रण केलेलं आहे. ठीक आहे. त्यांच्या खास कथनशैलीमुळे तमिळ चित्रपटांना वेगळी ओळख मिळाली आणि भारती राजा यांनी भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक लक्षात राहणारे चित्रपट दिलेले आहेत आणि त्यांच्या कामाचा प्रभाव पुढच्या पिढ्यांमधील दिग्दर्शक आणि कलाकारांवरती कायम राहील असा ओम बिर्ला यांनी उल्लेख देखील केलेला आहे. पुढील प्रश्न 7वा. 2025चा संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड मिळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शांती रक्षक कोण ठरल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मेजर अभिलाषा बराक असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. मेजर अभिलाषा बराक या UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शांती रक्षक आहेत. 2025 साली त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 2025ला पुरस्कार मिळाला असला तरी UN ने त्याचं डिक्लेरेशन आता केलेलं आहे म्हणून ही न्यूज आलेली आहे, लक्षात घ्या. त्या सध्या संयुक्त राष्ट्रांच्या UNIFIL मिशन अंतर्गत दक्षिण लेबनॉन मध्ये कार्य करतायत आणि जून 2025 मध्ये त्यांनी UN मिशन मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये त्यांनी 539 जेंडर फोकस्ड उपक्रम आयोजित केले आणि UNIFIL मधील ते सर्वाधिक आहेत आणि त्यांनी AI आधारित लेबनॉन जेंडर इनिशिएटिव्ह सुरू केले ज्यात महिलांना आणि मुलींना गोपनीयपणे तक्रार करण्याची सुविधा मिळते. या प्लॅटफॉर्मवरती सहाय्य सेवा, शैक्षणिक माहिती आणि स्वसंरक्षण विषयक मार्गदर्शन मिळते. ठीक आहे. आणि मेजर अभिलाषा बराक यांचं यश
भारतासाठी अभिमानाचं आहे. पुढील प्रश्न 8वा. दिव्यांगजन विश्वकर्मा कामगारांसाठी OSOP उपक्रम कोणत्या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत. ठीक आहे, याचे महत्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. MSME मंत्रालय दिव्यांगजन विश्वकर्मा कामगारांसाठी OSOP उपक्रम राबवित आहे आणि हा उपक्रम PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत राबवण्यात येतोय. आणि OSOP म्हणजे वन स्टेशन वन प्रोडक्ट असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. आणि निवडक रेल्वे स्थानकांवरती विशेष किरकोळ विक्री केंद्र रिटेल आउटलेट स्थापन करण्यात आलेली आहेत आणि हा शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन देणारा उपक्रम ठरतो. त्यामुळे आणि आर्थिक समावेशन वाढवणे हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि PM विश्वकर्मा योजना पारंपरिक कारागीर आणि हस्तकला व्यावसायिकांना सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 9वा. प्रियदर्शनी मोफत प्रवास योजना कोणत्या राज्याने मंजूर केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ या राज्याने सुरू केलेली आहे योजना. महत्वाचे पॉइंट्स पहा. केरळ मंत्रिमंडळाने 10 जून 2026 रोजी प्रियदर्शनी योजना मंजूर केलेली आहे. ही योजना 15 जून 2026 पासून संपूर्ण केरळमध्ये लागू होईल. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा मिळेल. ट्रान्सजेंडर व्यक्तींचाही योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. वय आणि उत्पन्नाच्या कोणत्याही निकषांशिवाय हा लाभ दिला जाणार आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये KSRTCच्या सामान्य बस सेवांवरती ही योजना लागू होईल आणि ही योजना राज्यभर लागू करण्यात आलेली आहे, म्हणजे संपूर्ण केरळ राज्यभर. योजनेच्या मासिक खर्च जवळजवळ 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 10वा. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार जगातील टॉप 50 उष्णता जोखीम असलेल्या शहरांमध्ये कोणत्या भारतीय शहरांचा समावेश आहे, अशी न्यूज आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई. ठीक आहे, महत्वाचे पॉइंट्स पहा याचे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा अभ्यास 10 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आहे आणि हा अभ्यास सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटीज या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. आणि बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई ही शहरे जगातील टॉप 50 उष्णता जोखीम असलेल्या शहरांमध्ये आहेत असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि एकूण 14 भारतीय शहरांचा टॉप 50 यादीमध्ये यामध्ये समावेश आहे. आणि हैदराबाद हे जगातील सर्वाधिक उष्णता असुरक्षित 30 शहरांमध्ये ते समाविष्ट आहे. आणि मुंबई हे त्यामध्ये 46व्या क्रमांकावरती आहे. हीट रिस्कचे मूल्यमापन 3 घटकांवरती आधारित आहे. हे घटक म्हणजे उष्णता, तापमानाचा संपर्क, लोकसंख्येची असुरक्षितता आणि प्रतिसाद क्षमता असे ते 3 मुद्दे आहेत. आणि अत्यंत उष्णता ही शहरे जोखीम मूल्यांकनामध्ये हवामानाशी संबंधित धोका याचा मानला जातो. ठीक आहे, पुढील प्रश्न 11वा. 2035 पर्यंत जागतिक अंतिम ऊर्जा मागणीत विजेचा वाटा किती टक्के करण्याचे उद्दिष्ट 35x35 उपक्रमाअंतर्गत ठेवण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 35% इतके. महत्वाचे पॉइंट्स पहा.
तुर्की आणि ऑस्ट्रेलियाने 35x35 लक्ष्य प्रस्तावित केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि हे लक्ष्य बॉन हवामान परिषदेत सादर करण्यात आले. COP31 परिषद नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे आणि COP31 चे आयोजन तुर्कीच्या अंताल्या शहरामध्ये होणार आहे. आणि COP31 ही 31वी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहे आणि 2035 पर्यंत विजेचा जागतिक वाटा 35% करण्याचे उद्दिष्ट यामध्ये आहे. आणि सध्या जागतिक अंतिम ऊर्जा मागणीत विजेचा वाटा हा 20% इतका आहे. आणि जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याचं उद्दिष्ट देखील आहे. आणि IPCC ने विद्युतीकरणाला कमी कार्बन भविष्याचा मार्ग मांडलेले आहे. आणि 2035 पर्यंत जागतिक कचरा वाढ अर्धी करण्याचं देखील लक्ष यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. NLC इंडिया लिमिटेडने महत्त्वपूर्ण खनिजांच्या अभ्यासासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, CSIR आणि CECRI असं त्या संस्थेचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. NLC इंडिया लिमिटेड आणि CSIR आणि CECRI यांच्यामध्ये 10 जून 2026 रोजी सामंजस्य करार झालेला आहे. हा करार नेयवेली तमिळनाडू येथे करण्यात आला आणि करार महत्त्वपूर्ण आणि सामरिक खनिजांच्या अभ्यासाशी संबंधित आहे आणि खनिज निष्कर्षण तंत्रज्ञानावरती संशोधन केले जाईल यामध्ये असा हा करार आहे. आणि हा उपक्रम राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियानाशी संबंधित आहे, म्हणजेच नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन असं त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये. आणि CSIR आणि CECRI चं फुल फॉर्म आहे सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. ठीक आहे. आणि CSIR आणि CECRI केरेकुडी तमिळनाडू येथे स्थित आहे ही संस्था. आणि रेअर अर्थ एलिमेंट्समध्ये एकूण 17 मूलद्रव्यांचा समावेश असतो आणि दुय्यम संसाधनांमधून महत्त्वपूर्ण खनिजे पुनर्प्राप्त करण्यासाठी ही समिती कार्य करते. ठीक आहे. तर आजचे आपले 12 जून 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहे. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.